सत्ता आली पैसा आला की नेते मंडळी बदलतात, परंतु मोदी साहेब हे असे एकमेव नेते आहेत ज्यांनी सत्ता आल्यानंतर पैसाच बदलून टाकला. नमस्ते. आजच्या मुलाखतीत आहेत आपल्यासोबत दादा. दादा, आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते नमस्ते नमस्ते. दादा, आपण महायुतीचा आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मी पण त्याच्यामध्ये महायुतीमध्ये आलो. त्याचं एकमेव कारण म्हणजे विकास. विकास म्हणजे कुठल्या पोराचं नाव नाही, विकास म्हणजे जनतेचा सर्वांगीण विकास. या उद्देशानं आपण त्या ठिकाणी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. हे सर्वांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. दादा, तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांची सर्वात कोणती गोष्ट जास्त आवडते? मला मोदी साहेबांच्या बऱ्याच गोष्टी आवडतात. त्याच्या संदर्भामध्ये सत्ता आली पैसा आला की नेते मंडळी बदलतात, परंतु मोदी साहेब हे असे एकमेव नेते आहेत ज्यांनी सत्ता आल्यानंतर पैसाच बदलून टाकला. 2016मध्ये आपल्याला आठवत असेल, नोटाबंदी केली. जुन्या नोटा बंद केल्या, नवीन नोटा त्या ठिकाणी चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. हे फक्त मोदी साहेबच ते करू शकतात. दादा, तुम्ही विरोधकांना काय सांगाल? त्याच्या संदर्भामध्ये मी विरोधकांना एवढंच सांगेन की तुम्ही त्या ठिकाणी भावनिक राजकारण करू नका. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या वेळेस झोपेत असता तेव्हापासून मी कामाची सुरुवात करत असतो. दादा, तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण प्रत्येक गोष्ट सकाळपासून घड्याळाकडं बघून त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळं निवडणुकीच्या निमित्तानं मतदाराच्या दिवशी घड्याळाकडंच बघा आणि घड्याळातच त्या ठिकाणी बटन दाबा, एवढीच आपल्याला विनंती करतो. बाकी जास्त न बोलता त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.